नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण बोलणार आहोत। बऱ्याचशा महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहेत। त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, तुम्ही मला बऱ्याच दिवसांपासून विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहात, तर त्या संदर्भामध्ये देखील मी काही गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर शिक्षक भरतीची पुढील दिशा, 2023 च्या शिक्षक भरतीच्या जाहिराती, 2017 ची शिक्षक भरती या सर्वांसंदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीपूर्वी 2017 च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये प्रेफरन्स लॉक केले गेले। त्यानंतर बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या की मॅडम 2023 साठी प्राधान्यक्रम कधी येणार आहेत। त्याचबरोबर 2017 ची जी भरती आहे त्याची यादी कधी लागणार आहे, 196 संस्थांची भरती झाली का, किंवा जी 2017 ची जी उर्वरित भरती प्रक्रिया होती त्यामध्ये संस्थांची जी भरती आहे ती केव्हा होणार। त्याचबरोबर 2023 ची भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी होणार का, असे विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाले आहे। त्याचबरोबर काही ठिकाणावरून तिसरी टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार आहे असं सांगितलं जात होतं। तर त्यामुळे त्या संदर्भामध्ये देखील प्रश्न विचारले जात होते की तिसरी टेट होणार आहे का। तर आज आपण या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। तर सर्वात सुरुवातीला आपण 2017 च्या शिक्षक भरतीच्या संदर्भात बोलूया। मित्रांनो, 2017 च्या शिक्षक भरतीचे प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत। आता यादी कधी लागेल या संदर्भामध्ये प्रत्येक जण मेसेज करत आहे, त्याचबरोबर कॉल, मेसेज आणि तुमचे कमेंट्स देखील येत आहे। तर बरेचसे जण वाट बघत आहेत। तर मित्रांनो, 2017 ची जी शिक्षक भरतीची यादी आहे याच महिन्याच्या शेवटपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे। तरी आपण 100% खात्रीशीर सांगू शकत नाही, कारण यासाठी तुम्हाला माहित आहे की यापूर्वी ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यामुळे 100% खात्रीशीर सांगता येत नाही। तरी देखील त्यांची ही यादी याच महिन्यामध्ये आयुक्त कार्यालयातून असं कळालेलं आहे की ही यादी याच महिन्यामध्ये लावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। कारण जर 2017 ची यादी लावली तर 2017 ची भरती कुठेतरी पूर्ण होते, कारण त्यानंतर फक्त संस्थेचा राऊंड राहतो आणि त्याचमुळे 2023 चे प्राधान्यक्रम देण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल। जर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते पुन्हा 23 च्या भरतीमध्ये येणार नाही, परंतु जर 2017 ची यादी न लावता 23 चे प्राधान्यक्रम जर आले तर पुन्हा हे विद्यार्थी देखील तिथे प्राधान्यक्रम देणार आणि त्यामुळे बराचसा तुम्हाला माहिती आहे मग जागा रिक्त राहणार पुन्हा। तर त्याचमुळे त्यांचा प्रयत्न आहे की ही यादी याच महिन्यामध्ये लावण्याचा ते प्रयत्न करतील। या महिन्यात नाही लावली तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नवीन भरतीच्या प्राधान्यक्रमापूर्वी ही यादी लागली जाईल। आता सर्वजणांचं हे म्हणणं आहे की 2023 चे प्राधान्यक्रम कधी येतील किंवा 2023 ची भरती आचारसंहितेत तर अटकणार नाही ना। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट इथं खात्रीशीर म्हणजे 100% सांगेल की ही जी 2023 ची शिक्षक भरती आहे ती आचारसंहितेपूर्वीच होईल। कारण असं आहे की ही भरती प्रक्रिया राबविण्याचा घाट याचसाठी घातला गेला आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाच्या तोंडावर मोठी म्हणजे 50,000 किंवा 30,000 शिक्षक भरती केली असं त्यांना दाखवायचं आहे। त्यामुळे तुम्हाला यासाठी ते अडकून धरणार नाही की जर आचारसंहितेत अटकली तर तुम्हाला माहिती की पुढे निवडणुका आणि मग कदाचित सरकार बदलणार तर नाही, पण सांगता येत नाही गोष्टी कशा घडतील। पण कदाचित सरकार बदललं तर मग तुम्हाला माहित आहे गोष्टी कशा घडतात। त्यामुळे शिक्षक भरती 30,000 पदांची शिक्षक भरती केली हे दाखवण्यासाठी तरी आचारसंहितेपूर्वीच शिक्षक भरती होणार आहे। निवडणुकीमध्ये 30,000 शिक्षक भरती केली किंवा आम्ही 75,000 जागा भरल्या हे दाखवण्यासाठीच शिक्षक भरती ही आचारसंहितेपूर्वीच होईल। परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट आहे की शिक्षक भरती पूर्ण म्हणजे किती जागांची होईल हे पूर्ण सांगता येत नाही। म्हणजे 80% जागांची पदभरतीसाठी मंजुरी सध्या तरी मिळालेली आहे की 80% पदभरती भरा, म्हणजे पदभरती करा। 100% ज्या रिक्त जागा आहे त्यापैकी 80% भरल्या जाव्यात। परंतु शिक्षण मंत्री जे आता पण देखील काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटले की आम्ही सुरुवातीला यातल्या 50% जागा भरणार आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही 30% भरणार। आता तुम्हाला माहित आहे की आचारसंहितेपूर्वी फक्त एक टप्पा होऊ शकतो, 2 टप्पे होणार नाही। कारण ज्या प्रकारे सध्या वाटचाल चालू आहे किंवा ज्या प्रकारे सध्या हालचाली सुरू आहे, जेवढा सावकाश चालू आहे, त्यामुळे तर एवढं कळतं की आचारसंहितेपूर्वी एकच टप्पा होईल। मग आचारसंहितेपूर्वी 80%चा जर टप्पा पहिला झाला तर याचा अर्थ जवळजवळ पूर्णच भरती प्रक्रिया झाल्यासारखी आहे। परंतु त्या शिक्षण मंत्री जसं ज्या प्रकारे बोलताय की आम्ही त्यापूर्वी
म्हणजे जो पहिला टप्पा आहे 30,000चा 50% जागांचा करू तर मग त्यामुळे थोड्याशा कमी जास्त जागा येऊ शकतात, तर त्यासाठी 80% मागणी करणं हे गरजेचं आहे. परंतु एवढी एक गोष्ट फिक्स आहे की शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वीच होईल, फक्त किती जागांची करतील हे आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण त्यांनी अजूनही जाहिराती दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वी म्हणजे अगदी मला असं वाटतं की या वर्षामध्ये म्हणजे 2023 मध्ये पूर्ण होणारच नाहीये, ती 2024 मध्ये तर जाणारच आहे. परंतु आचारसंहितेच्या अगदी तोंडावरच म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ही शिक्षक भरती होणार आहे, जेणेकरून याचा वापर त्यांना निवडणुकीसाठी करता येईल. हे आता सरळ सरळ आपल्याला दिसत आहे. मग त्यापूर्वी जो काही मग ते 50% भरो 80% भरो तो एक स्पेसिफिक आकडा भरला जाईल आणि त्यानंतर मग आचारसंहिता आणि निवडणुका तिथे मग स्टॉप होऊन जाईल आणि पुढचा टप्पा होईल की नाही हे खात्रीशीर सांगता येत नाही. तर ही दुसरी महत्वाची अपडेट होती. म्हणजे तुम्हाला या गोष्टी आपल्याला सारासार विचार करूनही कळतं की या गोष्टी अशा घडू शकतात. त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती की मराठा आरक्षणाची जी गोष्टी चालू आहे तर त्यामध्ये आताच शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे तर त्यांना ओबीसी या संवर्गाचा लाभ घेता येईल. म्हणजे मराठा साठी जो काही त्यांना आता आरक्षणाचा मुद्दा चालू आहे तर ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र ज्यांना आता प्राप्त झालेलं आहे किंवा आता या पुढच्या काळामध्ये प्राप्त होईल तर येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये त्यांना ओबीसी मध्ये मग कदाचित ते टॅब वगैरे उपलब्ध करून दिला जाईल. तर तशा प्रकारे गोष्टी घडणार आहेत. तर तो एक म्हणजे सध्या शिक्षक भरतीमध्ये त्या देखील गोष्टी आहेत. तर याचमुळे मग म्हणजे गोष्टी लांबत आहेत का असं बऱ्याच जणांना वाटते की मॅडम म्हणजे आता हा आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर आचारसंहितामध्येच लागणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जात आहेत, तर मग काय होईल तर 99.99% शिक्षक भरती आचारसंहितेपूर्वीच होईल. त्यामध्ये 1% जर काही झालं तर कदाचित लांबू शकते, पण तसं होणारच नाहीये. फक्त एवढी एक गोष्ट आहे की 50% की 80% यामध्ये संभ्रम राहील. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आंतरजिल्हा बदली मुळे शिक्षक भरती लांबती आहे का, आंतरजिल्हा बदली आधी होईल शिक्षक भरती नंतर किंवा पॅरलली चालेल. तर आतापर्यंत कुठेच आयुक्त कार्यालयातून किंवा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं नाही की आधी हे होईल आधी ते होईल. शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड करण्याचं काम चालू होतं. आपल्याला सांगितलं होतं की ईओ लॉगिनला ते दिसत आहे, तुम्हाला डायरेक्ट दिसत नाहीये. आणि जवळजवळ सगळेच जे काही संच मान्यता वगैरे करून सर्वच जिल्ह्यांचे रोस्टर पूर्णत्व म्हणजे 1-2-3 राहिलेले आहेत तर ते सोडून समजा जवळजवळ 30 जिल्ह्यांचे रोस्टर पूर्ण आहेत, तर ते अपलोड करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर जाहिराती येतील. तर आंतरजिल्हा बदल्या कारण 80% भरले किंवा 50% जरी जागा भरल्या, 80%च भरल्या गेल्या पाहिजे. पण जर 80% जागा भरल्या तर 20% रिक्त राहतात. तर आंतरजिल्हा बदलीला 20% जागा रिक्त राहतात, त्यामुळे एवढी अडचण येणार नाही. त्यामुळे कदाचित पॅरलली चालेल. आपणच हा मुद्दा उचलू नये की आंतरजिल्हा बदल्या अगोदर होतात की ह्या गोष्टीनंतर, कारण काय असं जर केलं तर पुन्हा आंतरजिल्हा बदल्या अगोदर होतील. मग जी भरती प्रक्रिया व्हायची ती अगदी फेब्रुवारी-मार्च पर्यंत जाऊ शकते. म्हणजे ज्यानंतर म्हणजे निवडणुका वगैरे होतील, आचारसंहिता लागायच्या अगदी तोंडावर, ही भरती प्रक्रिया आत्ताच म्हणजे याच महिन्यामध्ये शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला प्राधान्यक्रम मिळाले पाहिजे, जेणेकरून जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरच्या शेवटी याद्या लागेल यासाठी आता प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि ज्या काही त्यांच्या प्रोसेस आहे आता यापूर्वी संच मान्यता या गोष्टीसाठी आपण थांबलो, आता पुन्हा आंतरजिल्हा बदलीसाठी थांबण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं. आता या सर्व संदर्भात विविध प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित असेल की 22 तारखेला पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. तर बरेचसे जण तिथे म्हणजे उपोषण करणार आहे. तर चांगली गोष्ट आहे, कारण की दबाव आणणं सरकारवर जास्त गरजेचं आहे. आता या गोष्टीला जसं जसं उशीर होत आहे, ज्या प्रकारे 15 तारीख म्हणजे 15 नोव्हेंबर पासून प्राधान्यक्रम येतील असं सांगितलं गेलं होतं, परंतु एक आठवडा उलटून गेला आहे तरी देखील अजूनही प्राधान्यक्रम आलेले नाही. त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये काही सांगितलं गेलेलं नाही आणि त्या संदर्भामध्ये अशा गोष्टी कळत आहे की जिल्हा बदली होणार, आंतरजिल्हा बदली अगोदर होणार, मग ह्या गोष्टी होणार किंवा आरक्षणामुळे भरती अडकू शकते. याच गोष्टीमुळे मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यासाठी सध्या आंदोलन देखील उद्यापासून केलं जाणार आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे की यामुळे कुठेतरी सरकारवर दबाव निर्माण होईल आणि जेणेकरून जाहिराती लवकर येण्यास मदत होईल. परंतु आंदोलन करा किंवा नका करू, एक गोष्ट आहे की जी शिक्षक भरती आहे आचारसंहितेपूर्वीच होईल, परंतु 50%च्या ऐवजी 80% व्हावं यासाठी आंदोलनाची खूप गरज आहे. त्यातल्या त्यात लवकरात लवकर शिक्षक भरती व्हावी यासाठी देखील आंदोलनाची गरज आहे. त्यानंतर दुसरा राऊंड होतो नाही होतो याची शक्यता कमी आहे, त्यासाठी वेटिंग लिस्ट लावावी यासाठी देखील आंदोलनाची गरज आहे. आणि हेच महत्वाचे मुद्दे त्या आंदोलनात घेतलेले आहेत, जे उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून पुणे आयुक्त कार्यालयासमोर होणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचं आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच तिथे जाऊन सहभागी व्हावं.
तर या महत्वाच्या गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे जण खूप दिवसांपासून विचारत होते की टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2024 आता तर ही कधी होणार आहे बरेचसे जण विचारत होते। आता तुम्ही वाचलं असेल, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकलं आहे की येत्या फेब्रुवारीमध्ये टीईटी पुढची टीईटी होणार आहे, जी 2021 ला झाली त्यानंतर टीईटी झाली नाही। सीटीटी ही परीक्षा वर्षातून 2दा होते, तुम्हाला माहित आहे, जी सेंट्रलची असते, केंद्राची असते, आणि टीईटी म्हणजे महा टीईटी ही राज्याची असते। ही पात्रता परीक्षा असते। जसं की खूप जणांना टीईटी आणि टीआयटी यामध्ये फरक कळत नाही। आपण टीईटीला पण टेट म्हणतो आणि टीआयटीला पण टेट म्हणतो, त्यामुळे बरेचसे जण कन्फ्युज होतात की टेट मग टीईटीला टीईटी म्हणा आणि टीएआयटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता जी चाचणी आहे त्याला टेट म्हणा, म्हणजे विद्यार्थी म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही। तर सध्या पात्रता परीक्षा होत आहे, म्हणजे प्रिलियम्स जसं म्हणतो आपण एमपीएससीची ती परीक्षा आहे। तर बरेचसे जण आता पुढची जी आपली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताची चाचणी आहे पुढची जेव्हा होईल त्यासाठी बऱ्याचशा जणांची टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसाल किंवा एखादी सीटीईटी उत्तीर्ण नसाल तर तुम्हाला आता सुवर्ण संधी आहे। ही जी एक्झाम आहे आयबीपीएस मार्फत घेतली जाणार आहे, त्यामुळे आता हा पॅटर्न एकदम डिफरंट असणार आहे। वेगळ्या प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारची म्हणजे यापूर्वीचा जो पॅटर्न होता तर तसा तो राहणार नाही। ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ऑफलाईन नाही, कारण की आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा टीईटीचे घोटाळे आढळून आलेले आहेत, तर त्याचमुळे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। ही आनंदाची बातमी आहे, चांगली गोष्ट आहे की ही परीक्षा पुढे ऑनलाईन होत आहे आणि आयबीपीएस थ्रू होणार आहे। त्यामुळे आता ज्यांनी आपली ही शिक्षक अभियोग्यता चाचणी दिलेली आहे त्यांना आता आयबीपीएसचा अनुभव आहे की आयबीपीएस कशा प्रकारचे एक्झाम घेतात, तर आयबीपीएस ही परीक्षा घेत आहे। तर ज्यांचे आतापर्यंत टीईटी पात्र नाहीत, बीएड वाले भरपूर आहेत ज्यांचं बीएड झालेलं आहे परंतु त्यांचं टीईटी नाहीये, तर त्यांनी आता ही फेब्रुवारी मधल्या टीईटी साठी तुम्ही फॉर्म भरू शकता। चांगली गोष्ट आहे की भविष्यामध्ये जेव्हा केव्हा शिक्षक भरती होईल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। आय होप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। बरेचसे प्रश्न विचारले गेले, त्यामधून ज्या काही गोष्टी आता भविष्यामध्ये घडू शकतात, पुढे कशा प्रकारची वाटचाल होऊ शकते हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आता बघूया आंदोलनानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिराती येतात का, त्याचबरोबर 2017ची यादी लागते का। जर 2017ची यादी याच महिन्यात लागली तर मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये 100% प्रेफरन्स 2023 साठी येतील, परंतु जर 17ची यादी लावली नाही तर कदाचित ही भरती प्रक्रिया थोडीशी रेंगाळू शकते, परंतु ही रेंगाळू नये यासाठी आपल्याला आता प्रयत्न करणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। आय होप तुमच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील। तरी देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही जर प्रश्न असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील। चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत चॅनल सोबत राहा। धन्यवाद।